विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 20 म्हणी अर्थासहित पाहणार आहोत। तर तुम्हाला त्यातील किती म्हणींचा अर्थ येत आहे ते कमेंट करून सांगा। चला तर मग लगेच सुरू करूया। आजचा पहिला म्हणी आहे अति तेथे माती आणि त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए जास्त केल्यास नुकसान होते, बी मेहनत केल्यास यश मिळते, सी वेळ वाचवणे, डी एकत्र राहणे। आणि आपले उत्तर आहे ऑप्शन ए जास्त केल्यास नुकसान होते। आपला दुसरा म्हणी आहे थेंबे थेंबे तळे साचे। त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए पाणी वाया घालवणे, बी थोडे थोडे जमा केल्यास मोठा साठा होतो, सी संकटात मदत करणे, डी वेळेचे महत्त्व। आणि आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी थोडे थोडे जमा केल्यास मोठा साठा होतो। आपला तिसरा म्हणी आहे नाचता येईना अंगण वाकडे। त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए नाचण्याची आवड असणे, बी स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे, सी मेहनत करणे, डी दुसऱ्याला मदत करणे। आणि आपले उत्तर आहे ऑप्शन बी स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे। आपला चौथा म्हणी आहे चोराच्या मनात चालणे। त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए चोराला आनंद होणे, बी अपराधी व्यक्ती स्वतःच घाबरत असणे, सी रात्री प्रवास करणे, डी चालणे पाहणे। आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अपराधी व्यक्ती स्वतःच घाबरत असणे। आपला पाचवा म्हणी आहे शितावरून भाताची परीक्षा। त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए भात चांगला बनवणे, बी छोट्या नमुन्यावरून संपूर्ण गोष्टीचा अंदाज येणे, सी स्वयंपाक करणे, डी अन्न वाया घालवणे। आणि आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी छोट्या नमुन्यावरून संपूर्ण गोष्टीचा अंदाज येणे। आपला सहावा म्हणी आहे अंतरून पाहून पाय पसरणे। त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए आराम करणे, बी आपल्या परिस्थितीनुसार खर्च करणे, सी झोपायला जाणे, डी जास्त खर्च करणे। आणि आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या परिस्थितीनुसार खर्च करणे। आपला सातवा म्हणी आहे घराचा जोगी जोगडा पराचा सिद्ध। याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए घरातील व्यक्तीला कमी महत्त्व देणे, बी घरात पूजा करणे, सी बाहेरच्या व्यक्तींची मदत घेणे, डी साधूला भेटणे। याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए घरातील व्यक्तीला कमी महत्त्व देणे। आपला आठवा म्हणी आहे एका हाताने टाळी वाजत नाही। त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए टाळी वाजवता येत नाही, बी कोणत्याही वादात दोन्ही बाजूंचा सहभाग असतो, सी एकट्याने काम करणे, डी आनंद साजरा करणे। आणि आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोणत्याही वादात दोन्ही बाजूंचा सहभाग असतो। आपला नववा म्हणी आहे डोंगर पकडून उंदीर काढणे। याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए खूप मोठे काम करणे, बी मोठा गाजावाजा करून अगदी किरकोळ परिणाम मिळणे, सी उंदीर पकडणे, डी डोंगरावर जाणे। आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मोठा गाजावाजा करून अगदी किरकोळ परिणाम मिळणे। आपला 10वा म्हणी आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट। त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए द्राक्षे खराब असणे, बी मिळत नसलेल्या वस्तूला वाईट म्हणणे, सी फळे आवडणे, डी आंबट पदार्थ खाणे। आणि आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मिळत नसलेल्या वस्तूला वाईट म्हणणे। आपला 11वा म्हणी आहे पुढच्या स्टेज मागचा शहाणा। त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए पुढे धावणे, बी दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे, सी रस्ता चुकणे, डी धावताना पडणे। आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे। आपला 12वा म्हणी आहे हातचे सोडून पळत्याच्या पाठी। त्याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए धावत जाणे, बी जवळचे सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे, सी खेळ खेळणे,
डी हातातून वस्तू पडणे. आणि आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, जवळचे सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे. आपला 13वा म्हणी आहे उंटावरून शेळ्या हाकणे. याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उंटावर बसणे, बी स्वतः काम न करता दुरून काम करण्याचा प्रयत्न करणे, सी शेळ्या पाळणे, डी प्राण्यांची काळजी घेणे. आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, स्वतः काम न करता दुरून काम करण्याचा प्रयत्न करणे. आपला 14वा म्हणी आहे नाव मोठे लक्षण खोटे. याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नाव सुंदर असणे, बी प्रसिद्धी मोठी पण प्रत्यक्ष गुणवत्ता कमी असणे, सी नाव बदलणे, डी मोठे घर असणे. आपले उत्तर आहे ऑप्शन बी, प्रसिद्धी मोठी असणे पण प्रत्यक्ष गुणवत्ता कमी असणे. आपला 15वा म्हणी आहे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जास्त मागणे, बी अपेक्षेपेक्षा अधिक मिळणे, सी देवाची पूजा करणे, डी डोळ्यांची काळजी घेणे. आपले उत्तर आहे ऑप्शन बी, अपेक्षेपेक्षा अधिक मिळणे. आपला 16वा म्हणी आहे बुडत्याला काडीचा आधार. याचे ऑप्शन्स आहेत काडीचा उपयोग करणे, बी संकटात मिळालेली छोटी मदत ही मोठी वाटते, सी नदीत पोहणे, डी झाडाची फांदी तोडणे. आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, संकटात मिळालेली छोटी मदत ही मोठी वाटते. आपला 17वा म्हणी आहे दूरचे डोंगर साजरे. याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डोंगर सुंदर दिसणे, बी दूरची गोष्ट जवळच्या गोष्टींपेक्षा चांगली वाटणे, सी डोंगर चढणे, डी प्रवास करणे. याचे उत्तर आहे ऑप्शन बी, दूरची गोष्ट जवळच्या गोष्टींपेक्षा चांगली वाटणे. आपला 18वा म्हणी आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ज्ञान मिळवणे, बी इतरांना उपदेश करणे पण स्वतः आचरण न करणे, सी दगड जमा करणे, डी धार्मिक ज्ञान देणे. आपले उत्तर आहे ऑप्शन बी, इतरांना उपदेश करणे पण स्वतः आचरण न करणे. आपला 19वा म्हणी आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जेवण करणे, बी ज्याच्याकडून फायदा मिळतो त्याची बाजू घेणे, सी टाळ्या वाजवणे, डी पोळी बनवणे. आपले उत्तर आहे ऑप्शन बी, ज्याच्याकडून फायदा मिळतो त्याची बाजू घेणे. आपला 20वा म्हणी आहे इकडे आड तिकडे विहीर. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पाणी शोधणे, बी दोन्ही बाजूनी संकट असणे, सी विहीर खोदणे, डी गावात जाणे. आपले उत्तर आहे ऑप्शन बी, दोन्ही बाजूनी संकट असणे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की सांगा.